संगमेश्वर देवरुख राज्यमार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। नागरिकांना आणि प्रवाशांना याच जीवघेण्या खड्ड्यामधून प्रवास करावा लागतोय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे कायम आहेत आणि या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे। लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या आपण देवरुख साखरपा या राज्यमार्गावरती आहोत आणि या राज्यमार्गाची दशा आपण बघितली तर अशा प्रकारची आहे। पूर्णतः हा रस्ता आहे तो खड्ड्यांनी व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठमोठे खड्डे आहेत आणि अशा प्रकारचे खड्डे आपल्याला ठिकठिकाणी गेल्यानंतर पुढील अंतरावरती सुद्धा खड्डे आहेत आणि खड्ड्यांनी व्यापलेला हा रस्ता आपल्याला दिसतोय। या रस्त्यातूनच सध्या नागरिकांचा जीव घेणा प्रवास सध्या सुरू आहे। पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी खड्डे आहेत हे या प्रवाशांना समजत नाही आणि इथं अपघात होतो। राज्यमार्ग आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून हा रस्ता आहे तो केला गेला होता, मात्र पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची पोलखोल समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या पुढे पुढे आपण गेलो देवरुख स्टँड पासून ते संगमेश्वर स्टँड पर्यंतचे अशा प्रकारचे हे रस्ते आहेत। त्या रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे आपल्याला पूर्णतः रस्त्याची चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। इथले नागरिक आहेत अक्षरशः या रस्त्यामुळे त्रासलेले आहेत। कधी या कामाला सुरुवात होणार? पाऊस जरा जरी पडला तरी खड्डे पडतायत। विशेष करून या खड्ड्यातनं जी डांबर आहे ती सुद्धा वरती आलेली आहे, खडे आलेले आहेत वरती, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ब्रेक मारला तर नक्कीच अपघात होऊ शकतो। आपण बघतोय अशा प्रकारच्या ह्या गाड्या आहेत या खड्डे तुडवत जात आहेत, त्यामुळे नक्कीच अपघाताचं प्रमाण आहे या रस्त्यावरती वाढलेलं आहे। मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणा आहे ती कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळते। गणेश उत्सवाच्या आधी या रस्त्याची डागडुगी व्हावी अशी इथल्या नागरिकांची किंवा प्रवाशांची मागणी आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।